19 मे 2024 रोजी रात्रीचे 9:30 वाजले होते. नागपूर शहरातील अंबाझरी मार्गावर एक दुचाकीस्वार पुरुषोत्तम पट्टेवार वय वर्ष 77 त्यांच्या दुचाकीवरून जात होते. नेहमीप्रमाणे त्यांचा दिवस संपला होता आणि ते आपल्या घराकडे परत येत होते. त्यांचे मन शांत होते आणि दिवसभर झालेल्या कामाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. परंतु त्यांना माहीत नव्हते की काही क्षणातच त्यांचे आयुष्य एका भयानक वळणावर येणार होते. एका क्षणात एका वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांच्या दुचाकीचा आणि शरीराचा चक्काचूर झाला. जोरदार आवाज झाला आणि त्यांना काही कळायच्या आधीच ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद एक हिट अँड रन अपघात म्हणून केली. पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मुलानेच म्हणजेच मनीष पुट्टेवार यांनी तक्रार दाखल केली. ही घटना केवळ एक अपघात होती असं सगळ्यांना वाटत होतं, परंतु तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना काहीतरी वेगळंच जाणवत होतं. हा अपघात इतका साधा नव्हता असे त्यांना वाटत होते. त्यांच्या मृतदेहाची तपासणी करताना डॉक्टरांना काहीतरी वेगळेच आढळले. त्यांनी पोलिसांना सांगितले की अपघातामुळे झालेल्या जखमांपेक्षा अधिक गंभीर जखमा त्यांच्या शरीरावर होत्या. या माहितीने पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. त्यांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या फुटेजमध्ये त्यांना काहीतरी धक्कादायक आढळले. अपघाताच्या आधी एक कार पुट्टेवार यांच्या दुचाकीचा पाठलाग करत असल्याचे दिसले. या कारने त्यांना जाणीवपूर्वक धडक दिली होती, पण ही कार कोणाची होती आणि त्यांनी हे का केले असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते. त्यांनी त्या कारचा नंबर तपासण्यास सुरुवात केली, परंतु त्यांना आढळले की ही कार चोरीला गेलेली होती. म्हणजेच मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याच तपासामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. त्यांनी पुट्टेवार यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी पुट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवार हिचीही चौकशी करण्यात आली. अर्चना गडचिरोलीच्या नगर नियोजन विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होती. ती चौकशी दरम्यान अत्यंत शांत आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होती. ती पोलिसांना पूर्ण सहकार्य करत होती, परंतु तिच्या बोलण्यात आणि वागण्यात पोलिसांना काहीतरी खटकले. तिच्या डोळ्यात काहीतरी लपलेले दिसत होते. पोलिसांनी अर्चनाच्या फोनचे कॉल रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. त्यांना आढळले की तिच्या फोनवरून काही संशयास्पद नंबरवर अनेक कॉल आणि मेसेजेस गेले होते. या नंबरपैकी एक नंबर तिच्या भावाचा म्हणजेच प्रशांत पार्लेवारचा होता. पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने काहीही सांगितलं नाही, पण पोलिसांनी कठोर चौकशी केल्यावर त्याने सगळी गोष्ट सांगितली. त्याने सांगितले की ही हत्या त्याने आणि त्याच्या बहिणीने मिळून केली होती. प्रशांतच्या कबुलीमुळे पोलिसांना धक्का बसला, पण हत्येचे कारण काय होते? पोलिसांनी जेव्हा याचा तपास केला तेव्हा त्यांना कळाले की ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाली होती. पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्याकडे 300 कोटींची मालमत्ता होती. अर्चनाला ही मालमत्ता हवी होती. यासाठी तिने आपल्या सासऱ्याची हत्या करण्याचा कट रचला होता. तिने मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. या सुपारीसाठी तिने तब्बल 1 कोटी रुपये देखील खर्च केले. हे पैसे तिने वेगवेगळ्या मार्गांनी गोळा केले होते. हत्येचा कट खूपच काळजीपूर्वक रचला गेला होता. मारेकऱ्यांनी हत्येसाठी एक चोरीची कार वापरली. तसेच त्यांनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी अर्चनाला ताब्यात घेतले. ती आपली अटक अवैध आहे असा युक्तिवाद करत होती, पण पोलिसांनी तिच्या विरुद्ध असलेले सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. यामध्ये CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि प्रशांतने दिलेली कबुली यांचा समावेश होता. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की अर्चनाने घटनास्थळी वाहने बदलली होती आणि पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. न्यायालयाने सर्व पुरावे तपासले आणि अर्चनाचा जामीन अर्ज फेटाळला. हे प्रकरण केवळ हिट अँड रन अपघाताचे नव्हते, तर एका सुनियोजित हत्येचा कट होता. हा कट एका सुनेने आपल्या सासऱ्याला संपवण्यासाठी रचला होता. एका क्षणासाठी वाटले की हे एक साधे प्रकरण आहे, पण जसजसे तपास पुढे सरकत गेला तसतशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. हा एक असा गुंता होता ज्यामध्ये पैसा आणि स्वार्थासाठी रक्ताच्या नात्यांचाही बळी दिला गेला. दरम्यान या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.